वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना अनेकांना खरं तर प्रेरणा देणारी ही अशी बातमी आहे। मुंबईमध्ये एक महिला राहायची जिची ओळख होती आशियातली सगळ्यात लठ्ठ महिला आणि आता या महिलेनं आपली ही ओळख पुसली आहे। कोण आहे ही महिला आणि असं नेमकं काय घडलंय तिच्या बाबतीत बघूयात। या आहेत मुंबईतल्या अमिता राजानी। वय 42 वर्ष, वजन 86 किलो। आता यात काय खास असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण याच अमिता आधी आशिया खंडातल्या सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळखल्या जायच्या, कारण त्यांचं वजन होतं तब्बल 300 किलो। अमिता राजानींनी तब्बल 214 किलो वजन कमी केलंय। होय, 214 किलो। साधारण 5 वर्षांपूर्वी अमिता यांना अतिलठ्ठपणामुळे ना नीट बसता यायचं, ना स्वतःहून उठता यायचं, ना कुणाच्या आधाराशिवाय चालता यायचं। माझं आयुष्य काहीच नव्हतं, फक्त बेडच माझं आयुष्य होतं आणि आता हार्डली आय स्लीप फॉर 4 to 5 hours a day। डॉक्टर्सला पण कळत नाहीये कशामुळे, हार्मोनल चेंजेस, हार्मोनल प्रॉब्लेम्स होते। आणि किती वर्ष लागले आणि किती किलो वजन तुम्ही तब्बल कमी केलंय? मी 4 वर्षात कमीत कमी 214 किलो वजन कमी केलं। आणि आता तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल दिसतोय? आता मी ट्रेनमध्ये जाते, या उन्हाचं काय हवं ते पण सेकंड क्लासमध्ये। अरे वा। आणि आता तुमच्या खाण्यापिण्यामध्ये काही बदल वगैरे केलेत, लाईफस्टाईलमध्ये काही डॉक्टरांनी चेंजेस केले? नाही, डॉक्टरांनी नॉर्मल फूड खायला सांगितलं। शेवटी त्या डॉक्टर शशांक शहा यांना भेटल्या। त्यानंतर त्यांनी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करायचं ठरवलं आणि चमत्कार घडला। त्याचं सर्वात मोठं चॅलेंज पोटाच्या आत जाणं हे मोठं चॅलेंज होतं, कारण जवळजवळ 6 इंच मोठी जाड बॉल होती, तेवढ्या लांबीची हत्यारं नसतात, ती आणावी लागली। आणि त्याच्यानंतर जर लवकर संपलं नाही तर व्हेंटिलेटरवर जाण्याची, ऑक्सिजन कमी पडण्याची भीती होती, ऑपरेशननंतर किडनी फेल होण्याची भीती होती। आणि म्हणून प्रॅक्टिस करून सर्वात कमी वेळात आम्ही ही ट्रीटमेंट संपवली। ती 2 तासात पूर्ण कॉन्शियस होऊन स्वतः चालायलाही लागली। फॅट टू फिट असा अमिता राजानींचा प्रवास देशातल्या कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणादायी आहे। मात्र यासाठी डॉक्टरांसह स्वतः अमिता यांनी घेतलेली मेहनत, पाळलेली पथ्य आणि जपलेली सकारात्मकता यालाही दाद द्यायला हवी। ज्योत्स्ना गंगणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।